कुंडलिका दरीचा हा विहंगम नजारा. मोठे मोठे दगड आहेत, बघू शकताय तुम्ही. बसून उतरावं लागतंय. छानपैकी झाडाच्या सावलीत काही जण आता आराम करतायत. मस्त नजारा आहे. निवे गावाचा हा परिसर. मंदिर आहे छान. इथे आपल्या नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, म्हणजे आपण स्वतः बनवणार आहे. पोहेचा मेनू आहे. तयारी चालू आहे इथं. आताच गावातला उत्सव झालेला दिसतोय. सोमजाई देवीचं मंदिर. पाषाणात छान अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रसन्न अशी देवीची मुद्रा. लागणार आहे ना पोस्ट. ट्रेकला सुरुवात झाली आहे आपली. अंधारबनच्या वाटेने आपण कुंडलिका व्हॅली उतरायला निघालोय. आजचा मुक्काम आपला व्हॅलीतच असणार आहे. संकल्प करूया. ऊन येते, सावली ऊन खूपच येते. सुधागड वन्यजीव अभयारण्य, त्याची माहिती दिलेली आहे. या परिक्षेत्रामध्ये सुधागड किल्ला, घनगड, तैलाबैला, अंधारबन, देवकुंड धबधबा, कुंडलिका नदी, कोंडगाव धरण, पाली गणेश, ठाणाळे लेणी, खडकांबळे, हे सगळं याची माहिती दिलेली आहे थोडक्यात. आणि हा त्याचा मॅप दिलेला आहे. अंधारबनच्या वाटेवरून आपण निघालो आहे. आणि हो, यावेळेस पण बनवू ना. पुढून डाव्या बाजूने आपल्याला व्हॅलीमध्ये उतरायचं आहे. कुंडलिका व्हॅलीचा हा नजारा. आणि खाली हे भिरा डॅम दिसते. रेलिंग वरून उतरून आपल्याला खाली कुंडलिका व्हॅलीत जावं लागते. थोडासा ट्रिकी पॅच. असे ट्रिकी पॅच खूप आहेत आजच्या ट्रेकमध्ये. खंडातील सुंदर अशी ही दरी आपण उतरून जातोय. पावसाळ्यात पर्यटक तिचा वरूनच व्ह्यू घेतात, पण आज आपण एप्रिल महिन्यात तिचा खाली जाऊन मस्त कुंडामध्ये पोहण्याचा आनंद घेणार आहे आणि मुक्काम करणार आहे छानपैकी.
मोठे मोठे बोल्डर्स आहेत, बघू शकता तुम्ही. इथे खूप बटरफ्लाय अजून वेगळ्या बाटल्या पण सापडतात. कुठपर्यंत येतात. बॅग सोडा नाही. हा कोणाला ठीक आहे या. अवघड नाही, सोपं आहे. छान व्ह्यू येतोय. कसा होता रॅपलिंग पॉइंट? मस्त, एकदम मस्त होता ना. थोडंसं ऍडव्हेंचर होतं पण खूप छान वाटलं. हो ना. तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब. यस. भीती वाटली का थोडीशी? भीती वाटली? थोडीशी वाटली. हा तो रॅपलिंग पॉइंट. येऊ का? हो. व्हिडिओ काढू. साधं पाणी प्यायचंय. एकदम सिंपल पाहिजे. जमिनीतली अत्यंत अवघड अशी वाट, खूप खोल दगडांमधून खाली उतरून जावं लागतं. जपून चालावं लागतं एकदम आपल्याला. कितना अवघड ट्रेक है बाबा. झालं ना तर पडतील ते, कारण ते हलतं. त्याच्यावर आपलं पूर्ण वेळ नाही येऊ शकत. कुंडलिका दरीचा हा विहंगम नजारा. मोठे मोठे दगड आहेत, बघू शकताय तुम्ही. बसून उतरावं लागतंय. छानपैकी झाडाच्या सावलीत काही जण आता आराम करतायत.
मस्त नजारा आहे. नेमकं कसलं चिन्ह आहे ते मानवाने केलेलं आहे का माहीत नाही, खराट्यासारखं किंवा झाडाच्या फांद्या अडकून पण झालेलं असेल, माहीत नाही. छान आहे. सापटी न उतरायचं. या जरा ॲडव्हेंचरस पॅच आहे. हां आहे, वरून पण आहे, खालून पण आहे. ज्यांना खालून यायचं असेल त्यांनी खालून या. एवढ्या भर उन्हात पाण्याचा खळखळ आवाज आनंद देतोय मनाला. हो, किती छान पाणी. पण आपल्याकडे बॉटल भरून आहे त्यामुळे भरणार नाही आपण आत्ता. पुढे गेल्यानंतर आपण पिऊया. दे बघा किती सुंदर पाणी. आणि इथं फुलपाखरं पण असतात पाण्यावरती आलेले. पाण्याच्या भागातून तिकडून आहे, पण जाऊ आपण इकडून. ही अशी बॅग अटकते. हो ना, हो पुश करते ती नुसती. असं खाली वाकलं ना पुश करते. हाँ वाह, क्या बात है. तो डेंजर स्पॉट आहे. कुठं आहे बघा बरं. वरून एक काय बघा बरं. जाता येईल ना इथून? नाही पण इथून कुठं जातं ते बघायला पाहिजे ना. खाली जायचंय ना आपल्याला. आपण इकडून जायचंय का इथून जायचंय ते बघावं लागेल. बॅग मुळे नको वाटतं. माझी तर मोठी आहे तुमच्यापेक्षा. बॅग मुळे ते पुढे ढकललं का भीती वाटते. तसं इथं काय एवढं हे. जमल ना. हा आहे, असेल असेल. चला छान असं समोर कुंड आहे. इथं खूप छान धबधबा असणार. पावसाळ्यात मस्त पाणी पडत असेल. चला बघूया आपण. रणरणत ऊन आणि त्याच्यात छानपैकी कुंड बघून आनंद होईल. हा बघा किती सुंदर कुंड आहे.
हे सुंदर पाण्याचा वॉटरफॉल आहे पाठीमागे. छानपैकी पाणी पडतंय, बघू शकता. आणि इकडच्या बाजूने ना कुंड आहे खाली. चला आपण जाऊया आता. पावसाळ्यात मोठा वॉटरफॉल असेल. हो, खूपच सुंदर असेल नजारा पावसाळ्यात. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे बघा, लोकमान्यांचा हा अंगठा. मोठ्या मोठ्या दगडांमधून जाते ही वाट. थोडा जरी पाणी सुटला तर कपाळमोक्षी होण्याची भीती. अंतिम टप्प्यात आलोय आपण. मस्त थोड्याच वेळात कुंडामध्ये स्नानाचा आनंद घेऊ. हा, कसा आहे काका ट्रेक? एक नंबर. तुमचा ट्रेक भारी, तुमची व्हॅली भारी, तुमचे कुंड भारी, मायला सगळंच लय भारी. फक्त ही बॅग भारी त्रास देते. बघा, मोठ्या मोठ्या आल्या शिळा आहेत आणि इथेच पाण्याचे डोंगर आहे. आपल्याला रस्ता आपल्या मुक्कामाच्या जागेपर्यंत आलोच आहे. 15 मिनिटं राहिलेत. मारावडी हा, इथं आहे किंवा मग पुढं आहे. हो, इकडचं पण खोल आहे ज्याला पोहता येतं ते. हां, नाही नाही, हे या कुंडाच्या कडेने रस्ता आहे, जपून जावं लागतं, नाही तर मग डायरेक्ट खालीच कुंडामध्येच. बॅगेने फारच त्रास दिलाय आज, सारखी पुश करते. बघा किती सुंदर पाणी. इथे आपण आंघोळ करणार आहे. व्हिडिओ इकडे बघा. व्हिडिओच काढणार मी. दिसू द्या की तुम्ही वरती लोक घ्या. Yes. Mara, Mara, oh Mara.
मस्त सगळ्यांनी स्नानाचा आनंद घेतला. खूपच सुंदर कुंड आहेत. पाण्याची कुंड तयार झालेली. मागच्या हजारो वर्षात पाणी वाहून त्यांची सुंदर अशी कुंड झालेली. जरा आराम करूया. वातावरण झाला का आराम. हा लास्ट इयरचा आपला नाईट स्टेचा स्टॉप होता. खूपच सुंदर असा मध्ये. यावेळेस इथं नाही थांबणार आपण, पुढे जाणार आहे. नाही चला, भूपेंद्र आहे ना. सुंदर अशी ही व्हॅली आहे. वाहतं पाणी इथं. सुंदर असे हे पाण्याचे प्रवाह आहे इथे. आता मागच्या वेळेस जो मुक्काम केला तिथे न करता आपण जिथं सावळे घाट चालू होतो किंवा उतरून येतो आपण वरतून, त्या ठिकाणी आपण मुक्काम करणार आहे. त्यामुळे काय होईल, मागच्या वेळेस सावळे घाट चढताना खूप दमछाक झाली. ऊन डोक्यावर आलं होतं आणि कोकणातली दमट हवा, त्यामुळे खूप त्रास झाला होता. तर आज 1.5 तास आपण ते अंतर कवर करून घेऊ, म्हणजे उद्या घाट आपला लवकर पार होईल. सकाळी सकाळी मासे सुद्धा दिसतात बघा. किती सुंदर पाणी.
हा हो. झीले जरा झीले जरा हे हम सफर. हे जंगली अंजीर. बघा किती मोठे मोठे दगड आहेत. गुडघ्यांची वाट लागली सकाळपासून एवढे दगड चालून चालून. संध्याकाळचे 5:15 वाजलेत. मुक्कामाच्या जवळ येत चाललोय आपण. बघू शकता असं विहंगम दृश्य आहे. फक्त पाऊस आला नाही पाहिजे. मागे 2 दिवस पुण्यात पाऊस येऊन गेला, इकडे पाऊस नव्हता. बघा हे पाण्याने कसं नक्षीकाम झालेलं आहे दगडांवरती. जे पुढे जाईल त्यांना परत यायला लागेल. हो सारखंच आहे ना, ओळखू येत नाही ना. समोरच आपली मंडळी दिसत आहेत. छान रांजण खळगे आहेत सगळीकडे. बघूया आपण आपली जागा शोधू. निसर्गरम्य परिसर. हे बघा इथं आपला बिछाना आहे रात्रीचा झोपायचा. हे बघा इकडे लगेच जंगल. आता चुलांगण पेटलंय चहासाठी. जास्त लांब नाही आले तुम्ही आतमध्ये. जास्त तिकडे गेले नव्हते म्हणजे. सुंदर असं हे वातावरण. घरची शिदोरी, बाजरीची भाकरी, लसणीची चटणी, इथे बनवलेली भेळ. सगळे संध्याकाळचा जेवणाचा आनंद घेता येतो. सांगायला मला आश्चर्य वाटतो, म्हणजे आनंद वाटतो की 25 ते 26 वर्षापूर्वी जेव्हा आमच्या ट्रेकिंगच्या जीवनाची सुरुवात झाली तेव्हा उषाताई पागे आमच्या बरोबर होता. आम्हाला फारसा एवढा अनुभव नव्हता आणि त्यावेळेस आम्ही ही नदी शोधायला आलो. तर आमचा जो प्रवास होता हा भिड्याकडून आणि आम्ही बऱ्यापैकी मार्गक्रमण करून जिथे आपण दोर लावलेला होता बघा, तिथे आम्ही अडकलो. तेव्हा तिथे ती विहीर होती खोल. आमच्याकडे काही दोर वगैरे काही नव्हते. आम्ही तिथं अडकलो आणि तिथून परत रिटर्न गेलो. नंतर मग आम्ही वरतून दोर घेऊन आलो आणि वरतून आम्ही आलो आणि मग मात्र आम्ही थ्रू झालो. आम्ही दोर मोठा आणला होता आणि तो खड्डा पण मोठा होता. पण मधल्या काळात तिथं एक वरतून मोठा कडा कोसळला आणि तो खड्डा बंद झाला. म्हणजे आता या संपूर्ण प्रवासात कुठेही रोप लावण्याची गरज लागत नाही. या नदी तुम्ही वैयक्तिकरित्या अनुभवली. अतिशय सुंदर असा या नदीचा प्रवास, इथला प्रवाह, पाण्याचे प्रवाह आणि इथं असलेलं अतिशय शुद्ध असं पाणी हे आपल्यासाठी मुक्कामासाठी करून ठेवलेले निसर्गाने खडक हे खूप अविस्मरणीय असं आहे. जेवढं सांगाल तेवढं कमी. आज अशा ठिकाणी आपण आहोत की जसे नक्षलवादी राहतात जंगलामध्ये. नक्षलवादी जसे राहतात, आपला जीवनक्रम जीवन मार्ग जसा अनुभवतात तसं आज आपण हा आज 1 दिवसाचा मुक्काम आपण अनुभवणार आहोत. या नदीमध्ये 6 महिने तुम्हाला येता येत नाही.
म्हणजे दिवाळीच्या पुढेच तुम्हाला यावं लागतं आणि जरी आला तरी बऱ्याचशा खडकांवरती शेवाळ असतं, तुम्हाला चालणं एवढं सोपं नाही आहे. तुम्ही अनेक वेळा घसरून पडू शकता. इथे खरं तसं जर यायचं झालं तर जानेवारी फेब्रुवारी मार्च किंवा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे याच दिवसात या नदीचा प्रवास बरा पडतो.